चालणाऱ्या कत्तलखान्यावर पोलिसांची कारवाई। 3 जिवंत जनावरांसह 1200 किलो मांस जप्त। देहूरोड शहरातील शीतळानगर परिसरात एका पत्र्याच्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास जनावरांची अवैध कत्तल होत असल्याची माहिती गोरक्षा दलाला मिळाली। त्यानुसार दलातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता एका पत्र्याच्या घरात अनधिकृतपणे जनावरांची कत्तल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। अवैधरित्या चालणाऱ्या या कामाची माहिती कार्यकर्त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ शीतळानगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या कत्तलखान्यावर कारवाई करत 4 जिवंत जनावरांसह 1200 किलो प्रतिबंधित असलेले गोमांस जप्त केले आहे। मागील काही महिन्यांपासून अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यावरची ही दुसरी कारवाई असून गोवंश हत्या बंदी कायद्याची शहरात पायमल्ली होत असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होत आहे। पोलिसांनी 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सचिन छित्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शहरात घडत असलेल्या अवैध कामांना रोखण्यासाठी मिलिटरीच्या जवानांनीही आपली गस्त वाढवली असून यापुढे त्यांच्याकडूनही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत। ह्या ठिकाणीच तिसरी कारवाई। हे ठिकाण आहे देहूरोडच्या पोलीस स्टेशनच्या आधीत मामुर्डी रोडवरती शीतळादेवी मंदिराच्या शेजारी। आज या ठिकाणी ती एक गाई 2 बैल अशी एकूण 3 जनावरं कापली गेली। त्याच्यातली 4 जनावरं आम्ही वाचवण्यामध्ये यश आलं। ते जनावरं वाचवण्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा गोरक्षक दल, बजरंग दल मावळ तालुका, संत तुकाराम महाराज गोशाळा धामणे या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने याची तिसरी कारवाई आम्ही याच ठिकाणी करत आहोत। आणि या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान आहे की असं जर कुठे काही कृत्य घडत असेल तर सर्व गोरक्षक दलांना, बजरंग दलांना कुठेही कुठल्या आधीत घडत असेल तर कृपया करून सगळ्यांशी संपर्क साधा। याच आपली गोमाता खरोखर वाचली गेली पाहिजे। एवढं दुर्दैव अंत करणारे यांनी या इथे कापण्याचं काम करत होते। तर पोलीस तळेगाव देहूरोड पोलीस स्टेशनच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आपल्या सगळ्या दलांना यश आलेलं आहे। त्याबद्दल मी पोलीस स्टेशनचे भारतीय आपले वायुसेना, भारतीय मिलिटरी आर्मी, भारतीय आर्मी यांच्या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे एवढी मोठी कारवाईला आम्हाला सर्वांना यश आले। अनीस शेख, संवाद मराठी लाईव्ह, मावळ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।